पिसडे, सूर्यकांत निवडुंगे, मोहम्मद आदिल शेख, सुशांत पवार, किशोर सरवाडे यांच्या नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी आणि सेक्रेटरी पदी या ठिकाणी नियुक्त्या होत आहेत। आदरणीय नाना भाऊंच्या हस्ते त्यांचा सन्मान आपण करतोय। यानंतर ब्लॉकच्या घ्यायचे यासोबतच अनेकांना ब्लॉकवरती सुद्धा प्रमोशन देण्यात येत आहे, त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो। आदरणीय नाना भाऊंच्या हस्ते युवक काँग्रेसच्या या शिलेदारांना पक्षाचा गमछा घालून त्या ठिकाणी त्यांचं प्रमोशन आणि नियुक्त्या या ठिकाणी देत आहेत। नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेसच्या झाले ना सचिन संतोष सुतार यांचं जनरल सेक्रेटरी नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस म्हणून या ठिकाणी नियुक्ती होते आहे। सोबतच रवी सूर्यवंशी महासचिव जिल्हा युवक काँग्रेस, विशाल मेडकर, सर्वांनी पटकन ज्यांचं नाव घेतलं त्यांनी पटकन पुढे जावं। ॲडव्होकेट रुशाली गायकवाड, सिद्धार्थ मिश्रा, ईशांक निसार अहमद खान, मंगेश मारुती पिसडे, सूर्यकांत निवडुंगे, मोहम्मद आदिल शेख, सुशांत पवार, किशोर सरवाडे या सर्वांना नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेसमध्ये पदोन्नती देऊन सन्मानित केल्या जात आहे। सर्वांनी पटापट आदरणीय नाना भाऊंपाशी जावं। कुणाल शेळके यांनी सुद्धा त्या ठिकाणी जावं। यासोबतच अनेक ब्लॉकमध्ये सुद्धा अनेकांना प्रमोशन दिलं गेलेलं आहे, त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो। या कोणी राहिले का? चला या कुणाल या पटकन झालं, दोनदा नाव घेतलं। चला सूर्यकांत निवडून घे। चला 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 सूर्या, अरे हे कार्ड ना पाठवा पाठवा। चला 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 प्रमोट केलेलं आहे। या सर्वांना युवक काँग्रेसमध्ये पदोन्नती आदरणीय नाना भाऊंच्या हस्ते या ठिकाणी देण्यात येत आहे। जा ना पटकन एक एक येले पाठवा पटकन। चला चला पटकन पटकन एक एक पटकन चला चला चला। मी ज्यांची नावं वाचली त्या सगळ्यांनी चला चला। बाळासाहेब कुपडे या नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष यांची नियुक्ती आदरणीय नाना भाऊंच्या हस्ते या ठिकाणी आपण करतोय। बाळासाहेब कुपडे यांना पुष्पगुच्छ आणि मफलर देऊन नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती अनिलजी कौशिक साहेब आणि नाना भाऊ यांच्या उपस्थितीत होते आहे। जोरदार टाळ्या वाजून या सगळ्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं आपण अभिनंदन करूया। अगदी काही क्षणामध्ये नाना भाऊ आपल्याशी संवाद साधणार आहेत। मी सगळे चला आता बसून घ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं हे सर्व आता आपल्या जागेवरती स्थानापन्न व्हाव्यात। सुनील राठोड, सुनील राठोड, चला सगळ्यांनी आपल्या जागेवरती स्थानापन्न व्हायचं आहे। ज्यांना ऐकण्यासाठी आपण आतुर आहोत असे सगळ्यांनी आता आपापल्या जागेवरती स्थानापन्न व्हावं। सगळ्यांनी आपल्या जागेवरती स्थानापन्न व्हावं। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब यांना विनंती करतो, नानाभाऊ तुमच्या समोर येण्या अगोदर फक्त 1 मिनिट घेतो। नानाभाऊंच्या व्यक्तिमत्वाबद्दल मला एवढंच म्हणावंसं वाटतो, कुड़ुसो प्यार के मोती लुटा के चलते हैं, सबको गले से लगा के चलते हैं, इनके बड़प्पन का अंदाजा करे तो करे कैसे, ये आसमां है फिर भी सर झुका के चलते हैं, फिर भी सर झुका के चलते हैं। आदरणीय लोक नेते नानाभाऊ पटोले साहेब, जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया।
आपल्या सगळ्यांसोबत संवाद साधण्यासाठी आज नवी मुंबई इथे मी आलो। त्यानिमित्तानं या शहरामध्ये आपण सगळ्यांनी मोटरसायकल रॅली काढली। भर पावसामध्ये आमचे सगळे तरुण मित्र ओले चिंब झालेत, पण त्यांचा उत्साह हा निश्चितपणे पुढचं युद्ध जे आपल्या पुढे आहे लोकशाहीच्या माध्यमातून त्या युद्धाला जिंकण्याची क्षमता असलेला तरुण आज मी नवी मुंबईमध्ये पाहिला। आणि त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे 2 ऑफिस आपण त्याचंही या ठिकाणी आज उद्घाटन केलं आणि त्याचं आता या सभेमध्ये परिवर्तन या ठिकाणी आणि काही तरुण मित्रांनी या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। त्या सगळ्यांचं मी सुरुवातीलाच मनापासून धन्यवाद करतो। या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती जालना लोकसभेचे खासदार डॉक्टर कल्याण काळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष नवी मुंबईचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अनिल कौशिकजी, आदरणीय अनिकेतच्या मागं जे ताकदीने उभे आहेत ते माजी उपमहापौर रमाकांतजी म्हात्रे, आमच्या माजी उपमहापौर श्रीमती मंदाकिनी म्हात्रे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पूनम पाटील, रामचंद्र दवळी, रवींद्र सावंत, आमचे प्रवक्ते नासिर हुसैन, अंकुश सोनवणे, आनंद सिंग, अमित पाटील, शोभा पाटील, अनिता मानवटकर, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले युवक काँग्रेसचे आमचे सगळे पदाधिकारी, NUCIचे पदाधिकारी, महिला काँग्रेसचे पदाधिकारी, सेवा दलचे पदाधिकारी, सेलचे सगळे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या माझ्या माता बहिणी, आमचे सगळे युवक मित्र आणि वडीलधारी मंडळी आणि पत्रकार बंधू, या कार्यक्रमामध्ये आज नवी मुंबईमध्ये मी पहिला एक कार्यक्रम आपला त्या भागामध्ये झाला। तिथेही महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आणि तरुण, याही कार्यक्रमामध्ये महिलांचा सहभाग मोठा आहे आणि तरुणांचाही सहभाग मोठा आहे। ज्या पक्षाच्या मागे महिला आणि तरुण मोठ्या प्रमाणात असतील त्या पक्षाला कोणी हरवू शकत नाही आणि म्हणून पुढची निवडणूक ही जी आहे ही काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाचं जे अलायन्स आहे हे दोन्ही मिळून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणल्याशिवाय राहणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे। खरं तर या शहराची निर्मितीच ही काँग्रेस विचारानं झालेली आहे। वसंतराव नाईक साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते आणि पुढचा मुंबईतला भार आणि मुंबईच्या जवळ एक नवीन शहर नवी मुंबई निर्माण व्हावं ही कल्पना त्यांनी आणली आणि त्याची सुरुवात या ठिकाणी नवी मुंबईमध्ये सुरू झाली। या नवी मुंबईमधले जे आमचे भूमिपुत्र आहेत त्यांनाही सन्मानानं सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळाव्यात। देशामध्ये कुठेही नाही, महाराष्ट्रात तर सोडा, मी देशातली गोष्ट सांगतो की ज्या लोकांच्या जमिनी संपादित केल्या जातात त्या लोकांना पैसे देऊन मोकळं केलं जातं, पण विकासाच्या माध्यमातून जे काही प्लॉट निर्माण होतात त्या जागेचं जे काही विकास होतो त्याच्यामध्ये 12.5% योजना ही फक्त महाराष्ट्रात आणि ती आमच्या नवी मुंबईमध्ये आहे। हे त्यावेळेस काँग्रेसने निर्माण केलेलं, वसंतराव नाईक साहेबांनी निर्माण केलेलं आहे। पण मधला काळ असा झाला
की या शहराचे शिल्पकार वेगळेच झाले. या शिल्पकारांनी या शहराला लुटण्याचं काम केलं. शहराला चांगलं केलं नाही. आजही अनेक भागामध्ये नव्या मुंबईमध्ये पिण्याचं पाणी मिळत नाही. नवी मुंबईची स्थापना त्याच्या मागचा उद्देश होता की या शहरामध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्या पाहिजेत, रोजगार निर्मिती झाली पाहिजे आणि इथल्या लोकांना स्वाभिमानानं जगता यावं ही कल्पना वसंतराव नाईक साहेबांची होती. पण नवीन जे शिल्पकार झालेत ते भ्रष्टाचाराचे महामेरू होते. आपलं घर कसं भरता येईल, जो निसर्ग या आमच्या नवी मुंबईमध्ये आहे, मग मॅग्रोव्ज असतील, छोटे मोठे पहाडं होते, ते कसं संपवता येईल, त्या माध्यमातून मग रेती माफिया निर्माण झाले, गिट्टी बोल्डरचे माफिया तयार झाले आणि तेच लोक मग राजकारणामध्ये डेव्हलप झाले आणि त्यांच्या माध्यमातून या नवी मुंबईला घाण करण्याचं काम झालं. आज मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की ज्या उद्देशाने नवी मुंबईची स्थापना वसंतराव नाईक साहेबांनी केली आणि हे सुंदर शहर नुसतं महाराष्ट्रातच नव्हे तर जगामध्ये या शहराचं लौकिक राहावं हे स्वप्न वसंतराव नाईकांचं होतं. ते मधल्या काळामध्ये हे संपवण्याचं पाप ज्या लोकांनी केलं त्याला त्यांची जागा दाखवण्याचं काम आपण करा. मी तुम्हाला सांगतो की हे शहर हे जगातलं सुंदर शहर आणि सगळ्यांनाच ज्या मनुष्य जीवनाच्या ज्या गरजा असतात त्या संपूर्ण गरजा या शहरामध्ये पूर्ण करून देण्याचा विश्वास मी या ठिकाणी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला या ठिकाणी देतो आहे. 24 तास पिण्याचं पाणी असेल, लाईटची व्यवस्था असेल, रोजगाराच्या संधी असेल, आमचे भूमिपुत्र असतील त्यांना सन्मान मिळाला पाहिजे. आज आपण पाहतो की अरोलीमध्ये 70 एकर जमीन मोदी साहेबांच्या मित्रांना दिली जाते. अजूनही ज्या लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न संपला नाही. आम्ही धोरण तयार केलं होतं की पहिले पुनर्वसन आणि नंतर धरण, नंतर जे काही विकासाच्या गोष्टी करायच्या त्या, असा त्याचा बेसिक होता. पण राज्यातलं भ्रष्टाचारी सरकार त्यांना उद्योजकांचं, त्यांचे जे मित्र आहेत नरेंद्र मोदीचे, त्यांचे घसे कसे भरता येईल आणि त्याच्या माध्यमातून पैसे आपल्याला कसं कमवता येईल, विदाउट टेंडर 70 एकर जमिनीचं एका उद्योगाच्या खिशामध्ये, बिल्डराच्या खिशामध्ये, घशामध्ये टाकण्याचं पाप ते करत असतील तर हे सरकार किती भ्रष्टाचारी आहे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण तर अरोली आहे. हे कदापि काँग्रेस होऊ देणार नाही. मी तुम्हाला सांगतो इथं बसलेल्या सगळ्या नेत्यांना, ज्या दिवशी हे 70 एकर जमीन त्या अदानीच्या घशात टाकण्याचं किंवा बिल्डराच्या घशामध्ये टाकण्याचं पाप केलं, आरची पार लढाई काँग्रेस लढेल. आणि आमचा पहिला मुद्दा हे राहील की त्याचं टेंडर काढा, त्यांना डायरेक्ट हे देता नाही येणार. आणि दुसरं, पहिले आमचे जे इथले जे भूमिपुत्र आहे त्यांचं पुनर्वसनाची व्यवस्था करा आणि मग वाजल्या जमिनीचं टेंडर काढा. ही भूमिका आमची राहणार आहे. ही लढाई आपण करू. असं काही सत्ता यांना दिली आणि ही काही सत्ता यांची असंविधानिक सत्ता आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. खोक्याची सरकार आहे आणि या खोक्याच्या सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आमच्या नवी मुंबई शहराला घाण करण्याचं काम केलं जात असेल ते कदापि काँग्रेस पक्ष सहन करणार नाही. त्याला आरपारची लढाई लढायची भूमिका आम्ही घेऊ. जे स्वतःला इथले शिल्पकार समजतात, अनेक वर्ष त्यांना सत्तेमध्ये तुम्ही ठेवलं, काय त्यांचं या शहराला देणं आहे. मी जेव्हा विधानसभेचा अध्यक्ष होतो त्यावेळेस मला अनेक घटना इथल्या माहीत होत्या, काही संबंध नाही.
पण 24 तास महानगरपालिकेमध्ये आपले माणसं लावून ठेवून 24 तास सिडकोमध्ये आपले लोक बसवून या का साधतात मला हेच कळत नाही. सिडको आणि महानगरपालिका इथल्या राजकीय व्यवस्थेचा अड्डा झालाय का? जनतेच्या कामासाठी नाही, या लोकांच्या स्वार्थासाठी तिथून कसा मलिंदा काढता येईल याच्यावर ते लोक काम करतात. आज आपण पाहतोय की राजीव गांधीजींनी प्रधानमंत्री असताना 73वी घटना दुरुस्ती करून या स्थानिक स्वराज्य संस्थेचं कालावधी बरोबर 5 वर्षामध्ये त्याच्या निवडणुका झाल्या पाहिजेत आणि महिलांचं त्या याच्यामध्ये 50% भागीदारी या सत्तेमध्ये असली पाहिजे अशा पद्धतीचे घटना दुरुस्ती करून व्यवस्था निर्माण केली. पण नरेंद्र मोदीचं सरकार आलं, राज्यामध्ये खोक्याचं सरकार आलं, त्यांनी जनतेला धोका दिला. खोक्याच्या सरकारने जनतेला धोका दिला आणि घटनेची पायंपल्ली करून गेल्या 3 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या नाही. आणि निवडणुका न घेता प्रशासक आणि सरकार या दोघांच्या माध्यमातून तुमचा टॅक्सच्या रूपाने जाणारा पैसा, जीएसटीच्या माध्यमातून जाणारा पैसा, त्याची उधळपट्टी तुमच्या इथला प्रशासक, महानगरपालिकेचा आणि सरकार सर्रास लूट या ठिकाणी होते आहे. या गेल्या 4 महिन्यामध्ये नवी मुंबईमध्ये 50 लोक डेंग्यूनी मरण पावले. मी आता 2 दिवसाच्या पहिलेच आकडा घेतला. पत्रकारांनी मला वेळ, मी तर तुम्हाला सांगतो याच्यापेक्षा जास्त लोक मेले असतील, याच्यापेक्षा जास्त लोक मेले असतील. अशुद्ध पाणी काही भागामध्ये मिळतं. आम्ही टॅक्स भरतोय, आम्ही टॅक्स भरतोय. ज्या पद्धतीचा नवीन मुंबई शहर आम्ही ज्या उद्देशाने निर्माण केलेला होता त्या उद्देशाची पूर्तता झाली नाही. इथला हॉस्पिटल चांगलं नाही. आत्ताच आमचा रमाकांत सांगत होतं त्याप्रमाणे नवी मुंबईमध्ये तो मुंबईपेक्षा इथं चांगल्या दर्जाचं हॉस्पिटल असलं पाहिजे होतं. पण इथलं हॉस्पिटल गावातलं जसं PSC असते, PSCतून जिल्हा रुग्णालय, मग जिल्हा रुग्णालयातून मेडिकल कॉलेज, आता आमचं हे ट्रान्झिट पास झालेलं हॉस्पिटल आहे. महानगरपालिकेचं हॉस्पिटल इथं फक्त जायचं, तपासायचं आणि तुम्ही मुंबईला जा, याच्यासाठी नाही केलं होतं आम्ही. मी तुम्हाला विश्वास देतो की नवी मुंबईचं हॉस्पिटल आमचं सरकार राज्यात आलं आणि आमचे आमदार इथून निवडून आले तर देशातलं, नुसतं महाराष्ट्रातलं नाही, देशातलं सगळ्यात चांगलं हॉस्पिटल जे राहील ते आमच्या नवी मुंबईचं राहील. आणि म्हणून मी या सगळ्या गोष्टीला या ठिकाणी एवढंच सांगतो. मी आपल्याला अजून एक गोष्टीचा खुलासा करतो की नवी मुंबईचं एअरपोर्ट करायचं झालं, त्याला नाव कोणाचं द्यायचं इथून सुरुवात झाली. महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात होतं, वेगळे वेगळी नावं पुढे आली. मी पहिला माणूस होतो की या एअरपोर्टला दिबा पाटलांचं नाव मिळालं पाहिजे ही मागणी नाना पटोलेनं पहिले केली. मग काही लोकांना त्याची आली, मग ती कमिटी तयार झाली भूमिपुत्रांची. ती कमिटी माझ्याकडे आल्यानंतर मी कमिटीला पण सांगितलं तुम्ही चिंता करू नका, काय व्हायचं ते पाहू. पण ज्या दिबा पाटलांनी या आमच्या या भागातल्या लोकांसाठी, कोकणातल्या जनतेसाठी या भूमिपुत्रांनी जे दिशा दिली आणि म्हणून त्याच दिबा पाटलाचं नाव या नवी मुंबईच्या एअरपोर्टला मिळावं ही मागणी काँग्रेस म्हणून आम्ही केलेली होती. आणि आज सरकारने दिबा पाटलाचं नाव द्यायचं जाहीर तर झालेलं आहे. पण आता जेव्हा एअरपोर्ट पूर्ण होईल अजून काय होतं, कारण की गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेलच्या नावाने क्रिकेटच्या मैदानाला नाव दिलं गेलं होतं आणि त्याचं रिन्युवेशन करण्यात आलं. आणि जेव्हा रिन्युवेशन झालं तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीनं आपलंच नाव लिहून टाकलं. तसं इथं झालं नाही पाहिजे. आणि असं केलं गेलं तर काँग्रेस पहिली लढाई उभी करेल. आम्हाला नवी मुंबईच्या एअरपोर्टला दिबा पाटलाचंच नाव राहिलं पाहिजे ही मागणी आमची राहणार आहे. गडबड करता कामा नये अशा पद्धतीची भूमिका आमची आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं सांगतोय की
तुम्हाला नवी मुंबई शहर हे सुंदर आणि स्वच्छ आणि सगळ्या सोयीनं उपलब्ध, कायदा सुव्यवस्था बरोबर असलेलं शहर पाहिजे असेल तर ते काँग्रेसच देऊ शकते, हा विश्वास मी नवी मुंबईच्या सगळ्या जनतेला देण्याचं मी या ठिकाणी जाहीर करतो. आतापर्यंत आमच्या उपमहापौरांची यादी मोठी झाली. आमचे कौशिकही उपमहापौर, आमचे रमाकांत पण उपमहापौर, आमच्या मंदाकिनीताई उपमहापौर, सगळे उपमहापौर. आता पुढचा महापौर हा काँग्रेसचाच झाला पाहिजे, ही भूमिका आता आमची राहते. आणि म्हणून ही लढाई जी आहे, मी मगाशी तुम्ही सांगितलं की आम्ही बूथ वगैरे सगळं बनवलं. मी आता तुमचे सगळे याद्या मागवल्यात. आताच मी अनिकेतला सांगितलं की तुम्ही PCCला पाठवा यादी. मी तातडीनं आता फोन चालू करतो सगळ्यांचे. मी कारण की तपासणार आहे, मी तुमचं ऐकून नाही चालणार आहे. मी प्रॅक्टिकल माणूस आहे. त्यामुळे आता मी तातडीनं हे सगळे फोनापाणी चालू करतो. तुम्ही यादी पाठवा, आम्ही चेक करू. आणि त्याच्यानंतर कारण की काय झालं की काँग्रेसमध्ये हे बूथ वगैरे काही नाही, हवायचं काम होतं आपलं. हवा बनली की झालं. मला विश्वास आहे की अनिकेतनी जे या पद्धतीचं मधल्या काळामध्ये या शहर वाचवण्यासाठीची जी यात्रा केली, भ्रष्टाचाराच्या विरोधातली यात्रा केली, त्याच्यामध्ये त्यांनी प्रामाणिकपणे उभं केलं असेल. पण मला एकदा तपासावं लागेल आणि तपासूनच मग पुढे जाऊ. 27 तारखेपासून आमच्या जागा शेअरिंगची मीटिंग सुरू होत आहे. विधानसभेच्या जागा शेअरिंगची मीटिंग होते आहे. त्याच्यामध्ये आम्ही भूमिका मांडणार आहे. आणि विशेष करून नवी मुंबई याच्यामध्ये जे काही चित्र आज आहे ते काँग्रेसच्या बाजूनं दिसतंय. ही भूमिका आम्ही मीटिंगमध्ये मांडणार आहोत, नाही तर आमचे पत्रकार त्याला उलट सांगून देतील. तर म्हणून मी ते मीटिंगमध्ये मांडतो आहे. कारण की कालपर्यंत असं चित्र होतं की नवी मुंबईमध्ये काँग्रेसच नाही आहे. आता मी अनेकदा येऊन गेलो नवी मुंबईमध्ये, आणि नवी मुंबईमध्ये आल्यानंतर लोकांच्या अपेक्षा हे काँग्रेसकडून लक्षात येते. आणि त्याच्यामुळे भ्रष्ट व्यवस्था जी इथं नवी मुंबईमध्ये अनेक दिवस सत्तेच्या नावानं, मी असं केलं त्याचा अर्थ उलटा नको लावा, सत्तेच्या नावानं ज्या पद्धतीने या शहराची लूट करते आहे ती आता होऊ द्यायची नाही. आणि त्याच्यासाठी काँग्रेसच पक्ष या शहरामध्ये पुढच्या काळामध्ये विधानसभा असो की महानगरपालिका असो त्याच्यामध्ये लोकांच्या आशीर्वादाने जनतेचं रक्षण करण्यासाठी पुढं येऊ द्या, अशा पद्धतीची भूमिका आम्ही महाविकास आघाडीच्या याच्यामध्ये मांडू. आणि मला विश्वास आहे की महाविकास आघाडीचे आमचे सगळे मित्रपक्ष आम्हाला या ठिकाणी सहकार्य करेल. मी या ठिकाणी जास्त, कारण पहिलेच कार्यक्रमाला वेळ झाला, मला पुन्हा मुंबईमध्ये कार्यक्रम आहे आणि तिथं जाऊन पुन्हा कार्यक्रमाला पुढं जायचं आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि एक गोष्ट मी पुन्हा सांगतो की जिथं महिला सोबत असेल, जिथं युवक सोबत असेल, आणि एक गोष्ट पत्रकार बंधूलो, एक गोष्ट महत्त्वाची की हा आमचं राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत याच जिल्ह्याचे आहेत. आणि ठाणे म्हटलं की आमचं सगळं नवी मुंबई वगैरे सगळं आलं. मागच्या काळामध्ये मगाशी आमच्या पूनमनी नाव घेतलं ते अक्षदा म्हात्रे, ती घटना आमच्या इथली. सातत्यानं ज्या काही घटना आता महिलांवर अत्याचाराच्या सुरू आहेत, लहान मुलीसुद्धा त्याच्यामध्ये सोडल्या जातात. आणि ही घटना एका ठिकाणी नाही आहे, आपल्या ठाणे जिल्ह्यात तर सगळीकडे चाललंच आहे. डकेती चाललेली आहे, लूटमार चाललेली आहे, गुंडाराज चाललेला आहे. महिला सुरक्षित नाही, राज्यामध्ये महिला सुरक्षित नाही, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये तीच परिस्थिती आहे. मग ही सगळी परिस्थिती असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगतात की विरोधक राजकारण करतात आहे. आम्हाला राजकारण करायसाठी खूप जागा आहे, त्यांच्या माहितीसाठी सांगतो. त्यांचं रोज स्टेटमेंट होतं ना की आम्ही राजकारण करतो. आम्हाला राजकारण करायची गरजच राहिली नाही. आता तुमचा भ्रष्टाचार उघडकीस झाला, तुमचं सगळं पाप आता लोकांना कळलेलं आहे. आम्हाला खोटं काही सांगायचं नाही आहे, आम्ही जनतेला खरं सांगतोय. आज राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही. माहीममध्ये पोलिसांच्या घरामध्ये
13 पोलिसांच्या घरामध्ये एका रात्री दरोडा पडला. आता मुंबईचं पोलीस म्हटलं तर स्कॉटलंडच्या पोलिसापेक्षा चांगलं पोलीस, गुन्हेगारांना दहशत असलेलं पोलीस. आज मुंबईमध्ये माहीममध्ये 13 पोलिसांच्या घरी डकेती होत असेल तर मुंबईच्या पोलिसाची प्रतिमा संपवली की नाही या सरकारने? या सरकारची अशी अवस्था आहे की यांचे जे बगलबच्चे लोक आहेत ते गुन्हेगारही असतील त्याला Y+, कोणाला Z+, अशा पद्धतीचं सुरक्षा दिलेली आहे. आम्ही कधी कधी जातो, मला तर कुठली सुरक्षा नाही आहे. मी विधानसभा अध्यक्ष होतो, आता काँग्रेसचा अध्यक्ष आहे. मी सांगितलं की भाजपवाल्यापासून मला भीती आहे. मी पत्र दिलेलं आहे सरकारला. यांनी माझे पुतळे जाळलेत, यांनी मला माझे बोर्ड लावून मला जोडे मारलेत आणि यांच्यापासून मला धोका असं पत्र मी सरकारला दिलं. पण सरकारने मला सुरक्षा नाही दिली. एक पोलीस पण नाही माझ्याबरोबर. पण यांचे जे गुंडे लोक आहेत त्यांना कुठून सुरक्षा मिळते आहे? म्हणजे असे अनेक लोक आहेत त्यांचे की त्यांना Y+ सिक्युरिटी आहे. कशासाठी सिक्युरिटी आहे? ते कुठल्या पदावर नाही, काय कशासाठी Y+? आणि तुम्हाला सांगतो की एका Y+ सिक्युरिटीसाठी वर्षाच्या पोटी 10 लाख रुपये खर्च केले जातात. 10 लाख रुपये. आता मला एक सांगा की ही जे रेती माफिया असतील, गिट्टी माफिया असतील, दारू माफिया असतील, सट्टा माफिया असतील, यांना पोलिसाची सुरक्षा कशाला पाहिजे? तुम्ही बघा, या मुख्यमंत्र्याच्या आणि उपमुख्यमंत्र्याच्या आजूबाजूला सगळे माफिया जमा असतात. आखरी हे राज्याच्या जनतेला काय समजावला निघाले आणि आम्हाला सांगतात की तुम्ही राजकारण करता. राजकारण तुम्ही करून या राज्याच्या प्रतिमेला मलिन करण्याचं पाप तुम्ही लोक करतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला तुम्ही संपवण्याचं पाप करताय आणि गुजरातला घाण ठेवताय आणि आम्हाला म्हणतात की तुम्ही राजकारण करताय. आणि म्हणून या सरकारला मी मुद्दामून मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये हे वक्तव्य करतोय की सरकारने अजूनही सुधारावं. हे जे गुंडे माफिया ज्यांच्यामुळे आज आमच्या महिला सुरक्षित नाही, लहान मुली सुरक्षित नाही, आणि तुम्ही सांगता ते म्हणतात की आम्ही लाडकी बहीण योजना काढली म्हणून यांना त्रास आहे. आम्हाला काही त्रास नाही. आम्ही याच्यापेक्षा जास्त पैसे देणार आहोत. आमचं सरकार जनतेच्या आशीर्वाद, आमच्या भगिनीच्या आशीर्वादानं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. कारण की एकीकडे यांनी महागाई वाढवली, या राज्यावर कर्ज लादलं आणि त्याच्यामुळे आमच्या पूर्ण कुटुंबांना उद्ध्वस्त करून टाकलं महागाईच्या याच्यानं. थोडेसे पैसे दिले आणि त्यांना असं वाटतं की आम्ही फार मोठं उपकार केलं. हे ते, कारण की आता ते नाही आहेत जिवंत त्यांचं, पण मी सांगतो प्रमोद महाजन साहेब अटल बिहारी वाजपेयीच्या सरकारमध्ये त्यांना गुड फील झालं होतं आणि गुड फीलच्या नंतर त्यांनी निवडणुका लावल्या. निवडणुका लावल्यानंतर काय झालं? अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं सरकार पडलं. तसंच यांना गुड फील झालेलं आहे की महिलांना आम्ही दिलेली योजना आहे, जसे आपल्या घरून पैसे देतात आहे. तुम्हाला लाईटचं बिल दिलं 4,000 रुपयाचं आणि तुम्हाला दिले हातात 1,500 रुपये, म्हणजे 4,000 रुपये तिकडून घेतले तुमच्याकडून आणि इकडे तुम्हाला 1,500 रुपये दिले. म्हणजे तुम्ही घाट्यात आहे का तोट्यात आहात? हां, म्हणजे फायद्यात आहात. फायदा आहे की तोटा आहे? लाईटचे बिल वाढवले आणि 1,500 हातात दिले आणि दुकानात गेलं तर काही सांगाच नको. आपल्या 1,000 रुपयाचे 1,000 रुपये राहिले तरी काहीच सामान नाही, थैलाही नाही भरत. तर अशी परिस्थिती आज आहे. आणि 10 लाख कोटीच्या वरचं कर्ज या महाराष्ट्रावर करून ठेवलं या लोकांनी आणि सगळा पैसा आता तुमच्याकडून घेतला जातो. आज एखादं बाळ जन्माला आलं त्याच्यावर 70,000 रुपयाचं कर्ज त्याच्यावर आज होते. म्हणजे आपल्यावर इतकं मोठं कर्ज करून ठेवलं आणि ते पैसे वसूल आपल्याकडून होतात आहे. आणि म्हणून त्यांना वाटतं की राहू द्या गुडफील त्यांना. पण मूळ प्रश्न असा आहे की तुम्ही त्या गुडफीलमध्ये राहा. परवा बदलापूरमध्ये जी घटना झाली त्या घटनेमध्ये आपण पाहिलं, मी स्वतः जाऊन आलो, लोकांमध्ये उद्रेक झाला आणि लोकांच्या उद्रेकानं त्या ठिकाणी रेल रोको झालं, शहरामध्ये तणाव झाला. आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय सांगत होते की तिथं राजकीय लोक होते, बाहेरचे लोक होते. अरे बाहेरचे लोक होते की तिथले होते हा भाग वेगळा आहे.
पण महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये उद्रेक झाला. 3.5 वर्षाच्या आणि 4 वर्षाच्या मुलीवर ज्या पद्धतीचा अत्याचार त्या भाजपच्या आणि RSSच्या शाळेमध्ये झाला आणि ते पाप लपवण्यासाठी तुम्ही पोलिसावर दबाव करताय, तर हे काय राजकारण नाही आहे. अरे कोणी असो, भाजप असो RSS असो, पण माझ्या या लहान लहान चिमुरड्यांना ज्यांनी आता अजून जगच पाहिलं नाही त्यांच्यावर अत्याचार करून त्यांच्या कुटुंबाला दबाव आणता, सत्तेचा दुरुपयोग करता, सत्तेचा माज या लोकांना आला. तो तिथं एक वामन म्हात्रे नावाचा माणूस, आमच्या हे पत्रकार भगिनी जे आहे, या पत्रकार भगिनी ते आपलं चित्रीकरण करत होते आणि ते राहतात ना हे लोक की काय चाललेलं आहे ते टीव्हीला सांगत राहतात ना, असं घटना चालू आहे. तो तिला घाण असा बोलला की तुझ्यावर झालं का, आणि आता तिच्यावर गुन्हा दाखल, त्यांनी ती गेली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला पोलीस घाबरत होते. मी ज्या दिवशी गेलो 2 दिवसाच्या नंतर, म्हणजे जे आंदोलन झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी गेलो, त्या दिवशी मी येतोय पोलीस स्टेशनला म्हणून त्यावेळेस ऐन वेळेवर त्या पोलिसांनी तिथं गुन्हा दाखल केला. नाही तर ती आमची भगिनी ती त्या पोलीस स्टेशनच्या चक्रा मारत होत्या. पत्रकाराचं सुद्धा ऐकायला तयार. पत्रकार त्यांच्यासाठी गौण आहे. यांना असं वाटतं की काही लोकांना आम्ही लिफाफा दिला म्हणजे सगळी पत्रकार ती संपली, आम्ही म्हणून तसं छापलं जाईल, आम्ही म्हणून तसं दाखवलं जाईल. पत्रकारिता जेव्हा जागी होईल ना त्यावेळेस या सरकारला पळतं भुई होणार नाही. पण म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की राजकारण सरकार करते आहे, महाराष्ट्राच्या जनतेच्या विरोधात करते आहे. हे जास्त दिवस नाही, आता दिवसावर तुम्ही आलेला आहात आणि म्हणून सांभाळून राहा. नाहीतर जे बांगलादेशमध्ये झालं तशी गत तुमची होता कामा नये, एवढी काळजी घ्या. एवढाच सल्ला माझा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्याला आहे. महाराष्ट्र पेटलेला आहे. काल माननीय हायकोर्टाने आमचा संप जो होता, बंद जो होता, त्या बंदला त्यांनी थांबवलं. आम्ही सन्मान केला कोर्टाचा. आम्ही चुपचाप काळी पट्टी बांधली, न बोलता आम्ही तो भर पावसामध्ये आम्ही तो निषेध केला. आणि केलं असताना महाराष्ट्रामधली जनता स्वयंपूर्तनं तालुक्यात, गावात, जिल्ह्यामध्ये सगळीकडे लोक रस्त्यावर आले. सांगायचं तात्पर्य, कोर्टाचा आदेश असताना लोकांनी त्याच्यातलाही मार्ग काढला आणि लोक रस्त्यावर आली. लहान लहान चिमुरड्या रस्त्यावर आल्या, त्यांनी पण आपल्या तोंडाला पट्ट्या बांधल्या. आणि म्हणून हे सरकारला कळत नसेल तर त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, पण महाराष्ट्र वाचवला पाहिजे. निवडणुकीच्या वेळेस काय आम्हाला ते बोलतील, आम्ही त्यांना बोलू, हे चालत राहणार आहे. पण आज महाराष्ट्र धोक्यात आहे, महाराष्ट्रातली संस्कृती धोक्यात आहे. आणि म्हणून या सरकारला माझी चेतावणी आहे की महाराष्ट्र तुम्ही वाचवाय, गुजरात धार्जनी करू नका, हा सल्ला माझा आहे. पण ज्या पद्धतीनं ड्रग असेल, ड्रग माफिया मोठ्या प्रमाणात, शाळेमध्ये ड्रग मिळतं, शाळेमध्ये ड्रग मिळते, शाळेच्या बाजूला ड्रग मिळतं, पण हे सरकार झोपेतून अजून जागच होत नाही, अशी परिस्थिती झाली. आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी एकतेनं ही लढाई आपल्याला उभी करायची आहे आणि लोकांच्या समोर वास्तविकता मांडायची आहे. वास्तविकता मांडा लोकांच्या समोर की आपण कुठल्या अडचणीत आहोत, हे सरकार कसं आपल्याला अडचणीत आणते आहे. आणि म्हणून हे परिवर्तन, कारण की या यात्रेचं नाव परिवर्तन आहे. आणि म्हणून या परिवर्तनाच्या माध्यमातून आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आपल्या सगळ्यांना वाचवायचा आहे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन या सरकारला उलथवून एक मोठं परिवर्तन महाविकास आघाडीच्या रूपानं महाराष्ट्रात करू, असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. भारत माता की. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी
जवळ विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.